पंपावर मुलं लागणं हे मला कमी पडायचं आहे. अरे पंपावरच पेट्रोल सोडून धीरूभाई अंबानी कोट्याधीश झाला. आपलं ते सगळ्यांचं आहे, एकट्या अजित पवारच्या बापाचं पण नाही आणि सभासदांच्या मालकीचं आहे. तुम्ही काही पण उठवतात, पोती विसरी अमकं झालं तमकं झालं आणि सहकार संपायला निघाले. अरे जो माझ्यावर आरोप करतो ना त्याला सांगायचं, अरे सहकार संपायला निघाला असतो तर खरेदी विक्री संघाचा चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक कोण बसले, माझ्या नेतृत्वाखाली संस्था चालायला लागल्यापासून बाबराव आता येताना मेड्याच्या तिथला पंप बघा, जाता येता दिसतोय तो कुणाचा आहे, खरेदी विक्री संघाचा. दुसरा पंप आमच्या एमआयडीसी मध्ये खरेदी विक्री संघाचा. त्यांना सीएनजी गॅस नव्हता, दिला की नाही? सीएनजी गॅस तर दोघांना दिला. माझी मार्केट कमिटी टिकली पाहिजे. मार्केट कमिटीचे तर किती पंप काढले, तिकडं सुप्याला काढला, तिकडं मेढ्याला काढला, तिकडं उंदवडीला काढला. मला सहकार टिकवायचं नसतं तर मी पंप काढले असते का? काय का म्हणा, माझी गोरगरिबांची मुलं लागली नसते त्या कामाला. पंपावर मुलं लागणं हे मला कमी पडायचं आहे. अरे पंपावरच पेट्रोल सोडून धीरूभाई अंबानी कोट्याधीश झाला. म्हणजे ते पण काही कमी पडायचं नाही. कुठलंही काम करणं कमी पडायचं वाटून घेऊ नका. बरेच ते काम करण्याची आपली तयारी असली पाहिजे. त्याच्यातून आपण त्या ठिकाणी सोनं निर्माण करू. आज मार्केट कमिटी मी आपल्या दूध संघावर येतो. आधी दूध संघ खासगी एवढ्या संस्था निघाल्या. दूध संघाला मी किती कोटी रुपये देतो? नंदन पशुखाद्याचा कारखाना करायला 45 कोटी रुपये राज्य सरकारकडून मी तिथे देतो. मला सहकार मोडायचं असतं तर मी दिले असते. 45 कोटी कशाला म्हणतात? अरे काय गप्पा मारता? अजित पवार सहकार मोडायला दिला. मधी रेट कमी झाले, कोजलचे 1.5 रुपये अनुदान दिला. तुम्हाला त्याच्यातलं जवळपास 7-8 कोटी रुपये मिळाले. 100 रुपये भाव तुमचा वाढला, टनाला 100 रुपये भाव वाढला. हे अजित पवारने घेऊन दाखवलं. मला मंत्रिमंडळाने साथ दिली. अरे काय सांगतात? अरे मी उद्याच्या 5 वर्षामध्ये असा कारखाना चालवणार आहे. मी कुठल्याही खरं तर जे संचालक झाले नाही, किरण तू स्वतःला धन्यवाद दिले पाहिजे, राहुल तू पण धन्यवाद दिले पाहिजे. यावेळेस संचालकाच्या हातात काही ठेवलेले नाही. गाडी वापरायची नाही, गेस्ट हाऊसला चहाशिवाय काय प्यायचं नाही, चहाशिवाय काहीच प्यायचं नाही. चहा पाणी आणि फार तर ज्यूस. आणि मी कुणी चुकलं तर काय करतो, महाराष्ट्राला माहिती. एखाद्याला नाही निवडून यायचं म्हणलं तर मी काय करतो हे पुरंदरने पण बघितले आणि शिरूरने पण बघितले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.